बॅटर या मैदानामध्ये पाडेकरवाडी संघ विनंती असेल 2 ओव्हरची मॅच आहे. मैदानामध्ये लगेचच यायचं आहे विनंती आहे. आयोजक वर्ग आपण आहात आपणास ही मॅच खेळून फायनल खेळून त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा देखील करायचा आहे. याची देखील नोंद घ्या. या कारणास्तव आपण थोडीशी घाई करतोय तोरा करतोय. स्पीडअप घ्यायचं आहे मैदानामध्ये यायचं आहे. सलामीची जोडी विनंती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती या संघाचा आपण पाहतोय हुकमाचा एका अर्थात स्ट्रायकर गोलंदाज विक्रम कवटेकर, समोर मात्र महेश आणि त्याच्या समवेत गजानन. ही सलामीची जोडी आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. जो संघ विजय होईल तो मात्र तृतीय पारितोषिकाचा मानकरी असेल. जो संघ पराजय होईल तो मात्र चतुर्थ पारितोषिकावरती नाव कोरेल. सुदामा चषक आपण पाहतोय 2024 ची मात्र ही थर्ड आणि फोर्थ प्राइज साठी होणारी मॅच आहे. एका बाजूला सूर्याची वाडी तर दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय या संघाने ही स्पर्धा आयोजित केली अर्थात श्री वाघजाई देवी क्रिकेट टीम पाडेकरवाडी. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. पॉवर प्ले नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 ओव्हरसाठी पॉवर प्ले नाही. चेंडू हवेमध्ये फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक धावत जातोय. पोचला जाईल का? अगदी थोडासा दूर राहतोय. अगदी त्याच्या हातामधून झेल निसटते. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. वेल ट्राय अजय सुर्वे. अगदी एफर्ट्स आपल्या माध्यमातून चांगले पाहायला मिळाले. पाय घसरला जातोय त्या दरम्यान झेल सुटली जाते. एक चांगला आपण पाहतो ट्राय. हा चेंडू निर्धाव येतोय. अगदी हा चेंडू निर्धाव येतोय. वारंवार चर्चा याच्या गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीची स्टाईल पाहिली तर थोडीशी रिव्हर्स स्विंग टाईपवाली आपण पाहतोय. उलट्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज असा त्याचं वर्चस्व तयार करतोय विक्रम कवटेकर. फटका खेळलाय. बॅटच्या मधून आलाय. आवाज सांगून देत होता की चेंडू सीमारेषे पार जाणार आहे आणि येतोय मॅक्झिमम. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. 3 चेंडू पूर्ण 8 धावा. टीम पाडेकरवाडी संघ. हो पुढे सरसावून फटका खेळलाय. अगदी फॉरवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल. 1 बाउन्स फील्ड देखील करतो. गॅदर करेपर्यंत 2 धावा. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावा धाव फलकावरती लगावल्यात देखील. आणि 2 धावेने धाव फलक पुढे सरसावतो. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा आपण पाहतोय. 4 चेंडूच्या अखेरीस पहिल्या ओव्हर आपण पाहतोय. अगदी 4 चेंडू पूर्ण झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक देखील आहे. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. अजय दादा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ती आम्हाला फलंदाजी मिळाली नाही तरी चालेल, गोलंदाजी मिळाली नाही तरी चालेल, परंतु आम्ही क्षेत्ररक्षणामध्ये आमचं 100% देऊ. जीवाच्या आकांताने जीव ओतून मैदानामध्ये अगदी जखमा झाल्या तरी चालतील, परंतु संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ हे सांगून देतात अजय सुर्वे. 5 चेंडू 12 धावा. ओहो, हा देखील आपण पाहतो लोवर कॅच होता. अगदी त्या दरम्यान झेल सुटते म्हणजे शेवटच्या चेंडूवरती देखील येतात 2 धावा. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14 रन.
पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आता मात्र शेवटचं षटक, या पुढचा गोलंदाज लगेचच यायचा आहे, विनंती आहे. मिस्टर पॅडी दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय त्यांना 5 रन केलं जाते, म्हणजेच शेवटचं षटक आहे. समोर मात्र गजानन दादा आपण पाहतोय अगदी संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 वरती जाऊन पोहोचले. या ओव्हरमध्ये किती रन येतील? फटका खेळलाय, बॅटच्या मधून येतोय अगदी चेंडू सीमारेषे पार. इट इज मॅक्झिमम, म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. पहिल्या चेंडूच्या अखेरीस इरादे स्पष्ट केले टीम पाडेकरवाडी संघाने. फायनल मध्ये जाता जाता थोडंसं दूर राहिलो, परंतु हे तृतीय पारितोषिक हातामधून आम्हाला घालवायचं नाहीये. चेंडू हवेमध्ये, आता फसवले गेले. वैभव मोरे करतोय पुन्हा एकदा चूक. यावरती देखील 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने आपण पाहतोय धाव फलकावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 2 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धाव फलकावरती 22 धावा. होय, आता मी घेणार. अगदी आवाज आला होता आता तरी घे, तर आता मी घेणार. आणि झेल पकडली जाते, झेल पूर्ण होते विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय बॅटर गजाननच्या स्वरूपामध्ये. अगदी तिसऱ्या चेंडूवरती त्याला माघारी जावं लागतंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावांवरती स्थिर आहे. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप घ्या, बॅडलाईट व्हायला अगदी थोडाच वेळ शिल्लक आहे. चौथा चेंडू, मिस्टर सँडी. फटका खेळला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होता. झेल याच्याकडून देखील सुटते. आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षक वर्ग बहुतेक टायर्ड आहे, थकलाय, वारंवार चुका करतोय. अगदी आपण पाहतो सूर्याची वाडी संघाचे सर्व क्षेत्ररक्षक असतील. हो, महेशच्या बॅट मधून आलाय, थोडासा लेट आलाय, परंतु ऐका थेट षटकार आलाय या 5व्या चेंडूवरती. षटकार येतो आणि षटकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा वाईट चेंडू आहे. यानंतर होणारी मॅच पाहतोय आपण. या स्पर्धेतील शेवटची मॅच असेल, म्हणजेच मेगा फायनल आपण पाहतोय. अर्थातच 2 संघांमध्ये खेळली जाणार आहे. एका बाजूला जाना 11 जंगलवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला जे जे स्पोर्ट्स जळगाव संघ. या दोन्ही संघाचे संघ कर्णधार नाणेफेकीच्या कौलासाठी टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल या शेवटच्या मॅचचा. या स्पर्धेमधील आपण पाहतोय शेवटची मॅच, जी मात्र रंगली जाईल या 2 संघादरम्यान. जे जे जळगाव संघ संघ कर्णधार आणि जाना 11 जंगलवाडी संघ संघ कर्णधार या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा आपण पाहतोय, लगेचच यायचंय. बत्तीस धावा असल्या 33 धावांचं आव्हान आहे. अगदी 2 ओव्हरमध्ये 33 धावा रचाव्या लागतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप घ्या, विनंती असेल. लगेचच हे आले पाडेकरवाडी टीम मैदानामध्ये व त्यांच्याच खांद्यावरती जबाबदारी आहे ही स्पर्धा पार पाडायची आहे. पारितोषिक वितरण सोहळा देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. यासाठी ते काही गडबड करतायत, असं सहकार्य करा राहिलेल्या मॅचेसमध्ये.
अगदी मान्यवरांना विनंती असेल, मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सुदामदादा पवार, आपणास देखील विनंती असेल, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय सुरू होईल. या स्पर्धेतील शेवटची मॅच म्हणजेच फायनलची मॅच असणार आहे. आपण यायचं आहे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि या फायनलच्या मॅचचा लाभ घ्यायचा, आनंद घ्यायचा. अगदी चुरसदार मॅच असेल, क्रुशियल मॅच असेल. जाना 11 जंगलवाडी विपक्ष टीम जे जळव संघ. बॅटर या मैदानामध्ये वैभव मोरे, दीपक चालेल. धावत यायचं आहे, दोघांनी देखील धावत या. 33 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडूमध्ये 33 धावा चेस करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव मोरे, नॉन स्ट्राईक यांना दीपक या संघाचा टीम कॅप्टन आहे. समोर मात्र गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती रजनीकांत. नेक्स्ट प्ले स्टार्ट. ओव्हर द विकेट रजनीकांत टू बॅटर वैभव मोरे. आखू टप्प्याचा चेंडू अगदी मात्र आपण पाहतोय निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. या मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केले, या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच सुदामदादा पवार आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी, मित्र परिवार. आपल्या सर्वांना विनंती असेल, यानंतर सुरू होणारी मॅच आपण पाहतो या स्पर्धेतील शेवटची मॅच म्हणजेच मेगा फायनल, जी मात्र दोन संघादरम्यान रंगली जाणार आहे. एका बाजूला जाना 11 जंगलवाडी संघ पूर्ण प्रयत्नाने आतापर्यंत त्यांनी शेवटपर्यंत एक धाड मारले. त्यानंतर पाहायला गेलं तर जे जळव संघ देखील आपण पाहतो सकाळपासून मेहनत करत होते फायनल मध्ये एंटर करण्यासाठी. या दोन संघादरम्यान ही फायनल मॅच खेळवली जाणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये टॉस का बॉल्स मध्ये टॉस केला जाणार आहे. सुदामदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. कॅप्टन जे जळव, कॅप्टन जाना 11 जंगलवाडी, या दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस का बॉल्स मध्ये टॉस केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू सलग निर्धाव घेतलेत. आता मात्र समीकरण बदललं जात आहे, थोडस दडपण असणार आहे. हा देखील निर्धाव येतोय. काय लेंथ आहे, गुड लेंथ वरती गोलंदाजी. अगदी मात्र आपण पाहतोय स्टंप लाईन मध्ये गोलंदाजी केली जाते. लाईन आणि लेंथ अचूक असेल तर फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळत आहे. जाना 11 जंगलवाडी टीम कॅप्टन या जे जळव, कृष्णदादा विनंती असेल टॉस करून घ्यायचं आहे. फायनल मॅचचा आपण पाहतोय टॉस सुदामदादा पवार यांच्या शुभ हस्ते घेतला जाणार आहे. 5 चेंडू आपण पाहतोय अगदी निर्धाव घेत असताना एक विकेट देखील प्राप्त केली. आता मात्र अजय सुर्वे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नाणेफेकीचा कौल विजय झाले जंगलवाडी संघ, त्यांनी मात्र फलंदाजी स्वीकारले. या शेवटच्या चेंडूवरती एक धाव खर्चित होते. 1 ओव्हर 1 विकेट आणि 1 रन. काय गोलंदाजी राहिले यार. रजनीकांत आपण पाहतोय पाडेकरवाडीचा सुपर हिरो.
गजानन आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार खर्चित करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. फायनल मॅचचा टॉस झाला. अगदी टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय टॉस विन झाली जाना 11 जंगलवाडी संघ. आम्ही प्रथमतः फलंदाजी करू म्हणजेच धावा डिफेंड करणारा संघ असेल आपण पाहतोय जाना 11 जंगलवाडी संघ. तर मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं जाते टीम जे जे जळव संघाला. हा चेंडू निर्धाव आहे. अगदी हा चेंडू निर्धाव येतोय. जळव संघ तयार राहायचा. जे जे जळव संघ तयार राहायचे. अगदी आपलं सहकार्य दोन्ही संघांचं सहकार्य लाभेल तेवढ्याच ओव्हर्स आपण या मॅच मध्ये खेळू याची देखील नोंद घ्या. या निर्धाव चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांवरतून डिलिव्हर होतोय म्हणजेच तिसरा चेंडू पूर्ण झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. हो फटका खेळलाय. थोडासा लेट आलाय परंतु ग्रेट देखील होता. ह्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 या घरामध्ये जाऊन पोहोचले. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय म्हणजेच आपण पाहतोय 5व्या चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. पुरेपूर पकड ठेवल्या. नक्कीच तृतीय पारितोषिकावरती नाव खोरेल का टीम श्री वाघजाई देवी क्रिकेट टीम पाडेकरवाडी. शेवटचा चेंडू आहे अजून देखील आपण सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये काही शक्य असतं. अनिश्चितीचा खेळ आहे. निश्चित काही शेवटच्या चेंडूवरती करता येत नाहीये. हो फटका खेळला. या चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे रमेशच्या माध्यमातून या धावा वाचवल्या जात आहेत. अगदी आपण पाहतोय टीम विजय होत आहे. अर्थातच पाडेकरवाडी संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरतोय टीम सूर्याची वाडी संघ. टीम जे जे जळव संघ या मैदानामध्ये जे जे जळव संघ लगेच